आता फोन लावा पहारेकरी या नात्यानं त्यांना, तुम्हाला अशी अशी डिमांड आलेली आहे, असे लोक आलेले आहेत, स्पीकर चालू करा मेन म्हणजे काय. दुर्गेश तिवारी सरांशी सुद्धा टेलिफोनिक टॉक केलंय, त्यांच्या कानावर घातलंय, एक एक स्टेप आम्ही पुढे जाऊ बरं. तर त्याच्या आत तुम्ही त्यांना सांगा इथे या, बसा, बोला. एवढे लोक आलेत म्हणा तुमच्या वेस्टसाठी, या म्हणा पटकन. सर वंदे मातरम. थँक्यू सर, थँक्यू. आज तुम्ही मला कोण भेटायला पण यायचं आणि तुमची मदत लागणार आहे का? चालेल चालेल. मी आता आलेलो आहे पानाशेरी विद्याप्रसारक संस्था जिल्हा नाशिक संचलित सुरुची अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा मुखेड. बसून बोलता येईल मला. हे दाखवा. तू यांना फोन लाव. दुर्गेश तिवारी सरांना करा फोन. नाही अंका कशासाठी झालं पाहिजे. नाही नाही, शिक्का द्या आणि अंगठाही देऊन टाका ना, त्याला काय होतं. शिक्का तिथं बॅग मध्ये राहिला. नाही तुम्ही शिक्का म्हणाले होते मला. असं शक्य आहे का? संस्थेत लेटर नाही, शिक्का नाही रे भाऊ, ठीक आहे. आता मागे सगळे लोक पोलीस पाटील सर उद्या तुम्हाला लेटर असं देऊन आणा. हा चालेल. शिक्का वगैरे सर्व मारून अपडेट. अजून काय लागणार? लिहा. मी तुम्ही डावा अंका मिशन याचा फोटो काढून घ्या. भाऊसाहेब असं जास्त टाईप करणे. हां मी तर माझ्या हस्ताक्षरात तुम्हाला लिहून देतो. फोटो कशाला बोलतो? ठीक आहे, काय अडचण सर. चला तुम्ही साक्षीदार म्हणून सही करा. करा ना साक्षीदार म्हणून. पवार सर कर्मचाऱ्यांची सही घ्या, पाटीलांची सही घ्या, बाहेर. ठीक आहे. तुम्ही तिघं सही करा, चौघही सही करू टाक. त्यांना कशाला विचारा. सर तुम्ही चौघही दोन्ही मुख्याध्यापक घ्या. समक्ष म्हणून तुम्ही पण सही करा. इकडे गावकरींचा रोल आहे. शाळेचा प्रश्न. बैठकीला जे होते ना ते सगळ्यांनी करा सह्या. दोघं मुख्याध्यापकांच्या. हा घ्या. दोन्ही अधीक्षक, दोघं अधीक्षक करून घेतो. मला घरी यायचं आहे तुमच्याकडे. उद्या भाऊसाहेब लेटर काढा आणि लेटर वर छापूनच आणा उद्या. सही शिक्क्या सहित या. जेवढं मॅटर तसं ते लिहून घेऊ. इच्छाशक्ती ठेवा. ती आहे म्हणून तुम्हाला हा. थांबा, घाई नका करू राजा भाऊ. तुम्हाला शब्द दिला ना भावे सर, येणार म्हणजे येणारच. असं काही तुम्ही गैरसमज करू नका. थांबा थांबा थांबा, 1-2 मिनिट थांबा. धरे या सर इकडे या. सर इकडे या. हॅलो पाटील सर. ताईला घे इकडे.
श्री भावे जितेंद्र नरेश, राहणार नाशिक, संस्थापक अध्यक्ष निर्भय महाराष्ट्र पार्टी, आज दिनांक 3/10/2024 रोजी, वेळ संध्याकाळी 6:30 वाजता सुरुची अनुदानित आश्रमशाळा मुखेड येथे विविध विषयांवर काही शंका आणि आरोपांवर सखोल चर्चा झाली. संबंधित कर्मचारी आणि आरोपासंदर्भातील इतर सर्व उद्या निर्भय महाराष्ट्र पार्टी नाशिक कार्यालय येथे पुढील चर्चा करण्यासाठी स्वइच्छेने भेटत आहेत आणि सगळ्यांच्या इथं सह्या आहेत. तर आज आम्ही काही विषय घेऊन सरांकडे आलेलो होतो. ते अतिशय गंभीर स्वरूपाचे विषय आहेत आणि त्या विषयांना वाच्यता नसावी ही काळजी प्रामुख्याने निर्भय महाराष्ट्र पार्टीने घेतलेली आहे. निर्भय महाराष्ट्र पार्टी या गोष्टीवर विश्वास ठेवते की माणूस हा बदलणारा असतो. त्याच्यामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बदल होत असतात. पण आज जी चर्चा झाली त्या चर्चेतनं सकारात्मक आणि रचनात्मक जरूर कार्य होईल आणि या विद्यादानाचं कार्य होत असलेल्या या कॅम्पसमध्ये पुन्हा एकदा जोमानं ज्ञानदानाचं कार्य जोरात सुरू राहील. या कामी निर्भय महाराष्ट्र पार्टीनं कुठलाही विध्वंसाचा रस्ता न स्वीकारता सामंजस्यानं चर्चा करत प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न हा अतिशय मनोभावे आणि संपूर्ण इच्छाशक्तीनं केलेला आहे. आणि रचनात्मक कामं करायला खूप यातना होतात. त्या यातना आम्हाला जरूर झाल्या, पण त्यातनं काहीतरी सुखाची पहाट जर उगवणार असेल तर त्या पहाटेपर्यंत वाट पाहण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी बांधील आहे. कुठल्याही प्रकारचा विध्वंस, कुठल्याही प्रकारची हिंसा, कुठल्याही प्रकारचा शब्दच्छल मोठ्या प्रमाणावर जो हिंसेकडे घेऊन जाईल याच्यावर निर्भय महाराष्ट्र पार्टी अजिबात विश्वास ठेवत नाही. आणि ज्ञान संकुलांमध्ये कुठल्याही प्रकारची चर्चा ही विवेकाच्या मार्गाने झाली पाहिजे आणि विवेकाच्या माध्यमातून प्रश्न सगळ्याच पातळीवरचे सुटतात, देशोदेशींचे प्रश्न सुटतात. तर ही एक आश्रम शाळा आहे. तर या आश्रमशाळेचे प्रश्न निश्चित स्वरूपात सुटतील. सगळ्यांनी या लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल निर्भय महाराष्ट्र पार्टी त्यांची आभारी आहे. आज ज्यांच्या तक्रारी आहेत ते लोक या शाळेच्या कॅम्पसच्या बाहेर खूप विवेकानं, विनयानं आणि शांततेनं बसले आहेत. त्यांची सुद्धा मी आभार मानतो. आणि उद्या पुन्हा 3 वाजता या विषयावर साकल्याने चर्चा होईल आणि प्रश्न 100% सुटेल याची मला खात्री आहे. तुम्हाला खात्री आहे का? मला माझ्याकडून विश्वास आहे. आम्हाला खात्री आहे सर्वांना. आम्ही हा प्रश्न निश्चित स्वरूपात सोडू इन द इंटरेस्ट ऑफ द 1100 प्युपिल ऑफ दिस ज्ञान मंदिर. तर त्या सगळ्यांची आम्ही खूप काळजी करतो आहोत. आणि इथला स्टाफ, नुसतं त्या स्टाफचाच विचार करत नाही आम्ही, तर त्यांचा गोड असा संसार, त्यांच्याही घरची मुलं बाळं या सगळ्यांचा आम्ही विचार करतो आहोत. रचनात्मक काम करणं अवघड असतं, तोडणं सोपं आहे. तर आम्हाला तोडायचं नाही, आम्हाला जोडायचं आहे. वंदे मातरम. बंद भाऊ, बंद करू पुढे जा. चला सर, दुसरे सरांनी बोलवलंय. साहेबांना लय त्रास झाला बरं का. सर बसलेले आहेत ना आता. चला साहेबांना लय त्रास झाला बरं का. काकांना भेटायचं का रे? आता आम्ही मुखेड या गावच्या आश्रम शाळेतला ज्या काही अडचणी होत्या भयानक गंभीर स्वरूपातल्या अशा, त्या सगळ्या सोडवून उद्या पुन्हा एकदा त्याच्यावर चर्चा होईल. आणि या शाळेतलं जे कलुषित झालेलं वातावरण आहे ते आम्ही 110% रिपेअर करण्याचा प्रयत्न करू.
भास्करराव पेरे पाटील, पोपटराव पवार, अण्णा हजारे यांनी जे एक एक गाव सुधारता त्यांचं आयुष्य वेचलं. एक शाळा ओके करता तेवढे जीव कष्ट व्हावा लागणार होता, तो तेवढा जीव कष्टवला आहे. निश्चितच गोड फळं चाखायला मिळतील सगळ्यांना असा विश्वास वाटतोय. लेट अस सी. हे आमचे निर्भय सैनिक. एक आहे लासलगावचा, 2 आहेत पिंपळगावचे. चांदवड. वंदे मातरम. वंदे मातरम. मोटरसायकल खाली 40-50. तर आता कूच करतोय नाशिककडे. बघू उद्या 3 वाजताच्या मीटिंग मध्ये काय घटना घडतात त्यातूनही यश मिळेल असा अंदाज आहे. बघू लेट अस सी. हा सर येतोय तिकडं सरांसोबत बोला. सर वंदे मातरम. येऊ का? आलो डायरेक्ट पोलीस स्टेशनला येतोय. हा ओके सर. तेजस, सगळे जण तुम्ही, आप सभी लोग नजरे गड़ाए बैठे हो, तो खुलासा आप तक पहुंच गया क्या? प्रचंड तणावामध्ये हे 4 ते 5 तास काम केलेलं आहे. तर याची जाणीव प्रत्येक व्ह्युअरला असेल याची मी खात्री बाळगतो. आणि रचनात्मक आणि सकारात्मक आणि ऊर्जात्मक कामं ही ग्रॅज्युअली होत असतात. आणि ग्रॅज्युअल प्रोग्रेस इज अ कॉन्क्रीट प्रोग्रेस, आय बिलीव्ह. तर या सगळ्या गोष्टी खरं तर अशाच व्हायला हव्या. पण अनेकदा ज्यांच्या तक्रारी असतात ते लोक खूप उग्रट आणि उर्मट असतात आणि त्यातनं वादविवाद होतात आणि तोडातोडी होते, संस्था उद्ध्वस्त होतात, माणसं उद्ध्वस्त होतात. असं नकोय घडायला. कारण संस्था निर्माण करणाऱ्यांनी खूप जीवाच्या आकांतानं या संस्था उभ्या केलेल्या असतात. त्यांच्या त्या डेरेदार वृक्षाखाली अनेक जीव जगत असतात. त्यांना उद्ध्वस्त करणं तसं सोपं असतं, पण ते तसं करता कामा नये. निर्भय महाराष्ट्र पार्टीने आजचा हा जो काही संघर्ष केलाय तो अतिशय निर्भयपणे, निडरपणे, जबरदस्त इच्छाशक्तीच्या बळावर केलेला आहे. आणि जनता जनार्दनाचा आशीर्वाद आणि असलेला माझ्यावरचा दुर्दम्य विश्वास याच्या बळावर खूप चांगली कामं होत आहेत, याचा मला खचितच आनंद आहे. आणि आम्ही सगळेजण मिळून सुखाचे वारे सामान्यांच्या आयुष्यामध्ये वाहतील अशी आम्हाला खात्री वाटते. आणि आम्ही खरंच एक एक पाऊल जबाबदारीनं उचलू, जबाबदारीनं सगळ्या गोष्टी करत राहू. मानव उत्थानार्थ काम होत राहील, विद्यार्थी उत्थानार्थ काम होत राहील, जनता उत्थानार्थ, नागरिक उत्थानार्थ कामं होत राहतील. आणि हे उत्थान झालंच पाहिजे. ते सगळ्यांच्या भल्याचं असतं, ते आपण करतच राहिलं पाहिजे. कधीही डोक्यामध्ये अविवेक येऊ देऊ नये. पण येतो, कधी कधी येतो, मान्य करावं लागेल, पर्याय नाही. पण संघर्ष अटळ आहे. माणूस हव्यासापायी हे संघर्ष उभे करतो आणि हव्यासापायीच तो संघर्षामध्ये हारतो. त्यामुळे हव्यास न केलेलाच बरा, हे मला सगळ्यांना खूप विनम्रतापूर्वक सांगायचंय. संपूर्ण विषयाची पोलखोलती उद्या होईलच, काही प्रॉब्लेम नाही, काही टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येतील. हा आमचा आग्रहाचा निरोप माझ्या कानात देणारा, हा बघा आमच्या मागे बसलेला हा समाधान